पूर्ण नाव सांगा. हा, नाता हरचंद्र आहेर, राहणार कारुंडे. हां, ती काल काय मॅटर केला गावात तुम्ही? काय नाही, थोडं किरकोळ झालं. वरनं मला फोन आला, म्हणली मिटवायचं का पेटवायचं तेवढे इतरून या जाऊन शनी. आता ती तुम्ही केस न्हाव्याकडे, दाढी वारक्याकडे, बगली सुताराकडे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे दिलंय. पण ती केस करायची का दाढी करायची ते बी ठरवायचं. पण ती मिटवायचं कसं? मिटवायचं का पेटवायचं? तुम्ही सांगाल तसं करूया. नाही, पण ती तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच करतायत ना. आता आमच्याकडे काय आहे, आमच्या गावात यात्रा आहे. त्याच्यामुळं लग्न काढलंय सासऱ्याचं माझ्या. बर. सासूचं जावाळ आहे, मेहुणीचं बारसा आहे, हा. आजू सासूचा गोंधळ आहे. जेवायला भरपूर आहे. आता मिठाचं लाडू, हाळूची बुंदी, राखील मध्ये पुऱ्या, त्या बेकडाचं लोणचं, शेंबडाची कढी, थुका लावून चपात्यात. हां हां, ती बी हात बांधून खायचं, तोंड बांधून जेवाचं, लाजाचं नाही मागाचं नाही. आणि आपल्या दुट्यात असे बिन पगारी फुल अधिकारी दंगल पिटली का चालले घरी. गर्दीत घुसत नाही आपण पहिल्यापासून. मग आता कसं मिटवायचं? तुम्ही दंगल मध्ये येत नाही तर. पहिल्यासारखं अंगणेबा राहिलं नाही आता मार खायला मालक. संध्याकाळी कार्यक्रम आहे मनोरंजनाचा. त्याच्यामुळे तर पोस्ट वाढली माझी. हा, चालतंय. फौजदार होता, आता बायकोचा मार खाल्ल्यामुळे हवालदार झालोय. संध्याकाळी कार्यक्रमाला या मग. येतो की 40 तारखेला. हो, परत नाही तर तुम्हाला आमंत्रण नाही दिलं असं होऊ नये. ती काय आमंत्रण द्यायला झालं तुम्हाला. 40 तारखेला लग्न आहे, 25 ला हळद आहे, 13 वाजता यायचं लग्नाला. घरच्या भाकरी घेऊन पाणी फुकाड आहे. मग आम्ही गाव येऊ का फक्त घरचा परिवार? गाव घेऊन आलं तरी चालतं. बर, ठीक आहे. भाकरीला काही कमी नाही. जेवायला कुठे शिकामध्ये हे केलंय? वैतागवाडीत. चालतंय, धन्यवाद. जय महाराष्ट्र.